विधानसभा अध्यक्ष दुतोंडी सभागृहात बोलू न दिल्यामुळे भास्कर जाधव यांचा घणाघात। कितीही दबाव आणा नियमबाह्य काम होऊ देणार नाही, राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती। डिनो मोरियानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरिया होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता आदित्य ठाकरेंना इशारा। हनी ट्रॅप प्रकरणामधला पेनड्राईव्ह आपल्याकडे, काँग्रेसच्या नाना पटोले यांचा सरकारला इशारा। कारवाईच्या संदर्भात सरकार दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप। जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन पटेल यांच्याकडे अहवाल मागितला। हायकमांडला अहवाल देण्याची तिन्ही नेत्यांची तयारी सुरू। अधिवेशनामधून जनतेच्या हाती भोपळाच लागल्याचा विरोधकांचा आरोप। पायऱ्यांवरती घोषणाबाजी, विरोधकांचं भोपळा हातामध्ये घेऊन आंदोलन। राज्यामध्ये गुटखा बंदी आहे असं म्हणणं हास्यास्पद। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचा सरकारला घरचा आहेर। राजरोसपणे विक्री सुरू असल्याचं म्हणत काढले वाभाळे। एका महिन्यात न्याय मिळाला नाही तर जीवन संपवणार, ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सरकारला गंभीर इशारा। मुलांच्या डोक्यातले मारेकऱ्यांना मारण्याचे विचार संपवण्यासाठी न्याय देण्याची मागणी। छांगूरबाबा धर्मांतर प्रकरणामध्ये ईडीची देशभरामधील 14 ठिकाणी कारवाई। मुंबईमधल्या वांद्रे आणि माहीममधल्या ईडीकडून झाडाझडती। शहजाद शेख याच्या खात्यामध्ये 2 कोटी रुपये पाठवल्याचा आरोप। नाशिकमधल्या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर कार आणि दुचाकीचा अपघात। कार नाल्यामध्ये पडल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्याला 35 लाख रुपयांचा दंड। मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल। पीडितेची तक्रार वेळेवर नोंदवून न घेतल्याबद्दल सरकारला सुद्धा 5 लाख रुपयांचा दंड।